राखी पौर्णिमा आणि नारळी भात हे अगदी मराठमोळं गणित. केळीच्या हिरव्यागार पानावर ही अशी केशरी रंगाचा शेला पंघरलेली नारळी भाताची मोद म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा वीक पॉईंट. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज नारळाच्या दुधातला नारळी भात करूयात. नारळी भातासाठी मी हा लांब दाण्याचा 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा आहे. तांदूळ स्वच्छ धुवून मी वेळून घेतला आहे. आता पुढची तयारी करूयात. इथे बघा, मी नारळ खाऊन घेतला आहे आणि या नारळाचं छान दूध काढून घ्यायचं आहे. हे असं पहिलं घट्ट दूधच घ्यायचं आहे. पहिले प्रमाण समजून घेऊया. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी हे घट्ट नारळाचं दूध आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी आहे आणि 1 वाटी साखर आहे. अर्धी वाटी खवलेला ओला नारळ आहे. फोडणीसाठी बघा, 4 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग आहे. आणि हे थोडंसं कोमट दूध घेतलं आहे. त्यामध्ये ही चिमटीभर केशर भिजत घालायचे. केशर अशी भिजत घातल्यामुळे रंग अगदी सुरेख येतो. बघा, प्रमाण पुन्हा एकदा सांगते. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी घट्ट नारळाचं दूध, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी खवलेला ओला नारळ. असं हे अगदी साधं सोपं प्रमाण आहे. आज आपण हा भात झटपट कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये चमचाभर घरचं साजूक तूप घालते. साजूक तुपावर वेलची घालायची. वेलची ही अशी हलकीशी फोडून घालायची. लवंग आणि दालचिनीही घालायचे. अगदी हलकंसं परतून घ्यायचं. लगेचच हे स्वच्छ धुवून निथळलेले तांदूळ घालायचे. तांदूळ अगदी हलक्या हाताने साजूक तुपावर परतून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे तांदळाचा दाणा मोडला जात नाही. असे तांदूळ तुपावर छान परतून घेतल्यामुळे भात तर मोकळा होतोच, पण तो चवीलाही अगदी खमंग लागतो. म्हणूनच अगदी मिनिटभर तरी तांदूळ छान तुपावर परतून घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवून आपण साधारण 15-1 मिनिटं तरी छान निथळत ठेवले होते. त्यामुळे बघा, दाणानी दाणा अगदी मोकळा मोकळा दिसतोय. तांदूळ बघा तुपावर छान परतून झाला. आता मी यामध्ये पाणी घालते. हे 1 वाटी पाणी मी गरम करून घेतलं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 1 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यासाठी हे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी नारळाचं दूध असं हे प्रमाण आहे. ओला नारळ घालायचं आहे. साखर घालायची. साखरेऐवजी गुळही चालेल. ही दुधात भिजवलेली केशर घालायचे. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. बघा, साखरेला छान पाणी सुटलंय. वेलची आणि जायफळाची पूड घालते. नारळाचं दूध घालायचे. तुम्हाला बघूनच समजत असेल नारळाचं दूध किती घट्ट आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. गोडाचा पदार्थ असला तरी चवीला मीठ हे हवंच. अगदी हलक्या हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं. लक्षात घ्या, नारळाचं दूध आपल्याला अगदी शेवटी घालायचं आहे. केशरामुळे बघा अगदी हलका पिवळा रंग आला आहे ना. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत सुक्यामेव्याचे काप तळून घेऊया. ते कडल्यामध्ये मी पुन्हा चमचाभर साजूक तूप घेते. छान गरम झालं की आपण या काजूच्या पाकळ्या तळून घ्यायच्या. तेच गॅस बंद केला आहे. मी बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि हे बेदाणेही हलकेसे परतून घ्यायचे. बघा, सगळे काप अगदी हलकेसे छान खरपूस झालेत. कुकरची वाफ मोरली आहे. आता कुकर उघडूया. सगळा भात अगदी सावकाशपणे हलवून घ्यायचं.
आता जरी हा थोडासा ओलसर वाटत असला ना, तरी जसा जसा गार होतो ना, तसा तसा अगदी मोकळा होतो. आता यामध्ये सुक्या मेव्याचे तुपावर परतलेले काप घालायचे. पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं. सुक्या मेव्याचे काप तुपावर असे नंतर परतून घातल्यामुळे ना, भातात ते खाताना अगदी खमंग लागतात. तुपावर परतलेला सुवासिक तांदूळ, वेलची, जायफळ, केशर, साजूक तूप यांचा हलका सुगंध, सोबतीला ओला नारळ आणि वरून सुक्या मेव्याची पकरण. करावं तेवढं कौतुक कमीच. मस्त सुमधूर असा नारळाच्या दुधातला नारळी भात नैवेद्यासाठी तयार आहे. या राखी पौर्णिमेला या प्रमाणात नारळाच्या दुधातला नारळी भात तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.